फलंदाज नमित पाटील येतो स्ट्रायकिंग एंडवर. पंचांचा इशारा येतोय. 5 षटकांच्या सामन्याला केली जाते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिलाच वेगवान पद्धतीचा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंच थोडीशी पाहणी करतील कदाचित खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की काय. आमचे मित्र कृष्णाबाई फटकरे यांचे इथे आगमन झालं. वेलकम कृष्णाबाई. 2 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. खूप चांगलं काम, अन्नदानाचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. कृष्णाबाई आपलं सहर्ष स्वागत. तुर्भे संघाचा राखीव खेळाडू इथे उपस्थित नाहीये, त्यामुळे आम्ही विनंती करू तुर्भे संघ आपला राखीव खेळाडू लवकरात लवकर आम्हाला उपस्थित करून द्या. पंचांनी सूचना दिली की हा चेंडू असेल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या इनिंग्सची. यावेळेस खोलव्या टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय, परंतु शॉर्ट विकेट मध्ये असताना क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर राहिला. तत्पश्चात एक धाव काढून पूर्ण केली जाते आणि आता भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ज्याने संपूर्ण जगामध्ये या क्रिकेटच्या खेळाला न्याय दिलाय, ज्या क्रिकेटच्या खेळाला प्रसिद्धीस आणलंय, खर तर तोच खेळाडू भूषण पाटील यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. जो प्राईम फॉर्म त्याने सोडला होता जेव्हा दुखापत झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना भूषण पाटील आपल्याला त्याच जुन्या फॉर्म मध्ये त्याच लईमध्ये दिसत आहेत. या वर्षी सुद्धा अनेक अर्धशतके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या इनिंग्स, अँकर इनिंग्स भूषण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. परंतु समोर विकी भोईर आहे, मोठं आव्हान आहे आणि या मोठ्या आव्हानाला स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली. पुल केला होता स्क्वेअर लेग मध्ये. पाहता पाहता एकच धाव मिळाली दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 वर. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. डॉट बॉल खेळण्याची कोणतीही तयारी दोनही फलंदाजांची नाहीये, कारण धावफलक चालत राहणं तितकंच महत्वाचं असतं. दोनही व्यावसायिक दर्जाचे खरं तर क्रिकेट खेळणारे खेळाडूंनी परिपूर्ण असे संघ आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू हाताळला होता. वेग प्रचंड आहे विकी भोईरकडे आणि त्या वेगाचा प्रत्यय सुद्धा या आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आतापर्यंत या सामन्यातील पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्यावसायिक दर्जाचे बरेचसे खेळाडू आपल्याला या दोनही टीम्स मध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण विकी भोईर, त्याच पद्धतीने धीरज भोईरला पाहतो, भावेश नाईकला पाहतो, सचिन नाईक यांना आपण पाहतो आणि समोरील संघामध्ये भूषण पाटील, नमित पाटील असतील. यावेळेस फटका चांगला आहे, पंच केला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध प्लेसमेंट केली आहे, परंतु मैदानावर स्पर्श झाल्यानंतर चेंडू थोडासा थांबला. मोमेंटम ब्रेक झालं. फेकी अतिरिक्त उत्साहाची होती, परंतु दुसऱ्या धावेसाठी कॉल देण्यात आलेला नाहीये. एकच धाव मिळाली. स्ट्राईक मध्ये झाले परिवर्तन. पुन्हा एकदा भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडवर. चला, विकेटच्या मागे जे प्रेक्षक आहेत, धीरज दादा आपण कृपया करून त्यांना सूचना करा की त्यांनी बाजूला जावे. कोणत्याही प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नये याची नोंद घ्या. मैदानाच्या लेग साईडला तिथे स्टँड्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपल्यासाठी. तिथून आपण त्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. यावेळेस सुद्धा वेगाने चेंडू हाताळला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल केलाय, परंतु चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 5 वर. जेव्हा मोठे संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा आपण अपेक्षा करतो हायस्कोरिंग सामने होण्याची, परंतु गोलंदाजी जर तितक्याच चांगल्या दर्जाची असेल तर मात्र तो खेळ करता येईल का, असं काहीसा प्रश्न समोर उपस्थित राहतो. शेवटचा बॉल घेऊन येतील विकी भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता लेग साईडला, परंतु संपर्क झालेला नाहीये. गतीने यावेळेस बीट केलं. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. मिळाली ती फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने पहिल्या षटका अखेरीस धावफलकावर धावसंख्या लगावल्या जात आहेत, त्या म्हणजे बिनबाद 6. भूषण पाटील आणि नमित पाटील दोघांनाही स्टार्ट शोधायचा होता, परंतु स्टार्ट शोधण्यासाठी विकी भोईर सारखं मोठं तगडं आव्हान समोर होतं. आव्हानाला तोंड जरूर दिले त्यांनी, प्रयत्न जरूर केलेत. भूषण पाटीलचे 2 चांगले स्ट्रोक्स स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नमित पाटीलच्या माध्यमाने खरं तर स्वीपर कव्हरला एक चांगला फटका खेचण्यात आला होता, परंतु त्या फटक्यांमध्ये हवी तितकी ताकद नव्हती, हवी ती सफलता त्यांना प्राप्त झालेली नाहीये.
यानंतर होणारा सामना असेल जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 विष्णुनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल मध्यंतरामध्ये आपण यायचंय. भावेश नाईक वर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उंच आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, झेल पूर्ण केला जाईल. तुर्भे संघाचा पहिला आदरा, धारावी संघाला मिळते पहिली सफलता. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. या सामन्यामध्ये खरं तर या जोडीवर फार गोष्टी अवलंबून होत्या. दोघांनी चांगला स्टार्ट मिळवून दिला असता तर एका चांगल्या आव्हानात्मक टोटल पर्यंत ही तुर्भे संघाने मजल मारली असती, परंतु भूषण पाटीलची विकेट लवकर मिळवण्यामध्ये यशस्वी झालेत. जो दबाव खरं तर विकी बोयरने निर्माण केला होता पहिल्या षटकामध्ये, त्या दबावाला बळी पडून भूषण पाटीलचा विकेट पडतोय. फलंदाज झालेत बाद. आता नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. समीर वारंगे येथील फलंदाजी मार्कवर. भावेश नाईकचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून, ऑल इंडिया आयकॉन म्हणून अक्षय पवारच्या टीम मध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अर्धशतक भावेश नाईकने सुद्धा झळकावले रायगड प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये. रायगड म्हटलं की मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन होत असतं आणि अशाच विभागामधील जर भल्या मोठ्या जिल्ह्याची एक प्रीमियर लीग आयोजित केली जाते आणि त्यामध्ये आपली निवडणूक जर खरं तर ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून होत असते आणि ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून आपला झालेला खेळ सर्व प्रेक्षकांच्या पसंतीला पडत असतो, तर त्याचं नाव आहे भावेश नाईक. चांगला खेळ केलाय. 2 सामने जिंकत असताना टॉप 16 मध्ये क्वालिफाय केले त्यांनी आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात. त्यांच्या साथीने जर पाहिलं ना तर विकी बोयर सुद्धा ऍज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपल्याला सूर्य मस्करच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाले. गोलंदाजी असो अथवा फलंदाजी असो, दोनही क्षेत्रांमध्ये त्यांनी सुद्धा प्रभावित केलं आणि 2 सामने अगदी सहजरित्या जिंकून त्यांनी सुद्धा सुपर 16 मध्ये खरं तर प्रवेश केलाय. खूप खूप शुभेच्छा दोन्ही खेळाडूंसाठी ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून. यावेळेस समीर वारंगे आले, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे झेल सोडला जातोय. सोपा झेल होता. समीर वारंगे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. आपण नेरूळच्या मैदानावर सभापती चषक या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली. जेव्हा तुर्भे संघ अडचणीत अडकला होता, भूषण पाटील लवकर बाद झाले होते, नमित पाटील तेवढे स्ट्रोक्स त्यांच्या बॅटमधून येत नव्हते, परंतु मिडल ऑर्डर मध्ये समीर वारंगेने चांगलं काम केलं होतं. धावसंख्या उभारल्या होत्या चांगल्या आणि आपल्या संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत मजल मारून दिली होती. परंतु आता यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. विकी बोयरचा जो वेग होता आता त्याला खरं तर साथ देत असताना भावेश नाईकचा सुद्धा चांगला वेग आपल्याला पाहायला मिळतोय. नमित पाटीलच्या पायावर आदळला हा चेंडू आणि कोणतीही धाव काढण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळालेली नाहीये. आतापर्यंत 9 चेंडू पूर्ण झालेत आणि 100च्या स्ट्राईक रेट पासून सुद्धा वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. नमित पाटील ग्रस्त आहेत, परंतु या सिच्युएशन मधून परिस्थितीतून बाहेर यायचंय. यावेळेस फटका खेचलाय अखेरकार. त्या मात्र शंका दूर करणारा हा येतोय नमित पाटीलच्या बॅटमधून षटकार. अडचण साक्ष देत होती, अडचणींना भेट देत होते नमित पाटील, परंतु अखेरकार या एका फटक्याने ते मोमेंटम ब्रेक केलंय. एक खराब चेंडू हाताळला भावेश नाईकने आणि त्याचा पुरेपूर समाचार उचलत असताना स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकाराच्या रूपाने 6 धावा प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटने. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतील, निर्धाव चेंडूची करतील समाप्ती. डॉट बॉलने 13 धावसंख्येवर स्थगित ठेवली जाईल धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल. चांगली ड्राईव्ह केली, कव्हर ड्राईव्ह, परंतु कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव मिळाली. त्याच दरम्यान व्यासपीठावर मंगेशजी सोनावणे तसेच प्रणितजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत. आज बाईंचा वाढदिवस, संदीपजी गणेशजी नाईक यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण विविध जनसेवेचे कार्यक्रम आयोजित होत असताना पाहत आहात. ठिकठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा आयोजित केले गेलेले आहेत. ठिकठिकाणी खरं तर बॉल पाहिजे का? बॉल पाहिजे वाटतं. अंपायर करतो झालं रिकव्हर करणार आहे का बॉल?
धारावे विरुद्ध तुर्बे. अपेक्षा प्रेक्षकांनी काही वेगळी ठेवली होती, परंतु मैदानामध्ये काही विचलित घडतंय. विकी भोईर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस पुल करायचा होता, परंतु वेग वेग आणि वेग. वेगाचं प्रत्युत्तर देत असताना थोडेसे स्ट्रगल करतायत नमित पाटील. पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये ओली चिंब खेळपट्टी असली की मात्र चेंडू स्किड होतात, बाउन्स होतात, तेव्हा गोलंदाजांना सहकार्य मिळतं. परंतु आता सुक्या खेळपट्टीवर सुद्धा विकी भोईरने वर्चस्व दाखवलंय. याही वेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू फलंदाजांपासून दूर ठेवला. स्वीप करायची होती, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. पुढील बॉल समीर वारंगेने पूल केलाय. समीर वारंगेकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेचं प्रदर्शन या चेंडूवर दिसून येत आहे. चाललाय चेंडू सीमारेषा पार. विक्की भोईरवर केलाय प्रहार, षटकार. पावसाळी क्रिकेटचा चांगला सराव आहे समीर वारंगेचा. जेव्हा सभापती चषक मध्ये सुद्धा तुर्बे संघ अडचणीत अडकला होता, तेव्हा त्या अडचणीमध्ये संकट मोचक बनण्याचं काम समीर वारंगेने केलं होतं. चांगली फलंदाजी राहिली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव जरी पत्करावा लागला तरी सुद्धा एक आव्हानात्मक टोटल त्यांनी उभं करून दिलं होतं. परंतु आता आपण पाहूयात, षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. विक्की भोईर षटकारानंतर काय कमबॅक करतील, आता कोणता खरं तर अस्त्र त्यांच्या पिटाऱ्यातून बाहेर काढतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस सरळ हाफ व्हॉली मिळाली होती, परंतु वेगाने त्याला काही योग्य तो न्याय देता आलेला नाहीये. वेगाने वारंवार बीट करतायत. ISPL सारखी प्रतिष्ठित स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये धारावी गावाचे खरं तर 2 सुपुत्र खेळलेत. विकी भोईर, धीरज भोईर, दोन्ही सुपुत्र, आणि नवी मुंबईचं नाव खरं तर उंचावण्याचं काम या दोन्ही खेळाडूंनी केलंय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. बॅट फक्त वेगाने फिरते, त्यापेक्षा अधिक वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॉलर आणि यष्टीरक्षकाचा हाही खेळ पूर्ण झाला. एकूण 3 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या धावफलकावर असतील 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांची समाप्ती. 18 चेंडूंमध्ये फक्त 22 धावसंख्या उभारण्यामध्ये तुर्बे संघ यशस्वी झालाय. शेवटची 2 षटके अजूनही शिल्लक आहेत, परंतु त्यामध्ये धीरज भोईर दुखापतीतून आता बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतायत. बऱ्याच अशा स्पर्धा राहिल्या की ज्यामध्ये धीरज भोईरला फक्त आपण फलंदाजी करताना पाहिली, ती सुद्धा लोअर मिडल ऑर्डर मध्ये. टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत, परंतु दुखापतीमुळे हवा तसा खेळ करता येत नव्हता, हवी ती गोलंदाजी करता येत नव्हती. पुन्हा एकदा सज्ज झालाय आपले जलवे दाखवण्यासाठी. पुन्हा एकदा आगीचे चेंडू ओकण्यासाठी सज्ज झालेत धीरज भोईर. पाहूयात समीर वारंगे फेस करतील धीरज भोईरच्या गोलंदाजीला, कमबॅक गोलंदाजीला. खरं तर बऱ्याच काळ जवळजवळ महिना झाला असेल धीरज भोईर त्याच्या फॉर्म मध्ये नाहीये. फॉर्म मध्ये नाही म्हणू शकत, कदाचित दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे हवा तसा खेळ त्यांना करता येत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज, वेगाने चेंडू हाताळलाय. चेंडू हवेमध्ये उंच, लॉंग ऑफ मधून दीपक ठाकूर. चेंडू खाली येत आहेत. जजमेंट प्रॉपर आहे, झेल घेण्यामध्ये कोणती चूक होणार नाही. फलंदाज समीर वारंगे बॅक टू द डगआउट. कमबॅक यापेक्षा अजून चांगलं कसं असावं. पहिल्या चेंडूवर जो फलंदाज काहीसा धोका ठरू शकतो, त्या फलंदाजाची विकेट मिळावी, आणि धीरज भोईरला खरं तर हेच हवं आहे. बीट केले पहिल्या चेंडूवर, विकेट मिळवलंय समीर वारंगेची. फलंदाज बाद. आणि यानंतरचा सामना असेल जीवदानी बामणडोंगरी त्यांच्या विरोधामध्ये परी 11 विष्णुनगर. तेजस दादा, आपण उपस्थित असाल तर कृपया करून व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. रायगड परिसरामधील गेली सलग 4 ते 5 वर्षे टॉपचा असणारा संघ जीवदानी बामणडोंगरी याच पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला या बोनकोडेच्या धर्तीवर पाहायला मिळणार आहे. आर्यन नाईक सुद्धा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आर्यन नाईकचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण 19 वर्षा अंतर्गत जो खरं तर एक स्लॉट होता ISPLच्या स्पर्धेमध्ये, त्याच स्लॉट मधून खरं तर श्रीनगर के वीर या संघामध्ये त्याची निवड झाली होती. आणि त्यामुळे खरं तर ही स्पर्धा जी म्हणतोय ना आपण की फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित नाहीये, खरंच नाहीये. अनेक मोठमोठे खेळाडू ज्यांनी गाजवले क्रिकेट
नुकतंच आपण धीरज भोईर, विकी भोईर, भावेश नाईक यांना पाहतात. हे सुद्धा देशाबाहेर जाऊन खेळलेत. त्यानंतर भूषण पाटील दुबई, कतारमध्ये खेळून आलेले आहेत. असं मोठा मोठा अनुभव आणि मोठमोठ्या जागांवर खेळून खरं तर या स्पर्धेमध्ये आलेले खेळाडू आपण पाहत आहात. पुन्हा एकदा सज्ज होतील धीरज भोईर. यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने, कदाचित नाही ओव्हर द विकेटचाच मारा राहील. पहिला चेंडू फ्लिक करायची होती परंतु नाही झालाय संपर्क. अंगावर आदळला चेंडू. जो वेग आहे, जी टर्न आहे, दोनही गोष्टींनी फलंदाजांना वारंवार बीट करण्याचं काम धीरज भोईरच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि अपेक्षा असतेच नेहमीच धीरज भोईर, विकी भोईर म्हणा, भावेश नाईक म्हणा, अजूनही भावेश नाईकची बॅटिंग बघायची बाकी आहे, धीरज भोईरची बॅटिंग बघायची बाकी आहे. यावेळेस सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या पाठी सुद्धा जाणार नाही चेंडू. आतापर्यंत धीरज भोईरच्या षटकातील 3 चेंडू आपण पाहिलेत. एक चेंडू हवेमध्ये उडवला, लॉंग ऑफ मध्ये दीपक ठाकूरने चांगला झेल घेतला. त्यानंतरच्या 2 चेंडूंवर फलंदाजांना हवा तसा संपर्क करूच दिलेला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू, बाहेरचं वळण प्राप्त करतो. या गतीमध्ये सुद्धा ते वळण प्राप्त करून देत आहे चेंडूला. आणि खरं तर म्हणालो, जी खरं तर फलंदाजांसाठी चांगली बाब असायला हवी होती सुक्या खेळपट्टीची, त्याचा फायदा आता गोलंदाजाने उचललाय. ग्रिप करतायत चेंडू, वळवतायत चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑफला इनसाइड आउटचा फटका खेचलाय. चेंडू पाहता पाहता चाललाय सीमा रेषा पार. येतोय फलंदाज रोनित पाटीलच्या बॅटमधून षटकार. डाव्या हाताच्या गोलंदाजावर जास्तीत जास्त ऑफ साइडला फटके खेळण्याचा प्रयत्न उजव्या हाताचे फलंदाज नेहमीच करत असतात. आणि जी टर्न खरं तर नॅशनल स्विंग प्राप्त होते ना डाव्या हाताच्या गोलंदाजीला, ती खरं तर कट करण्याचा प्रयत्न असतो आणि ती कट करण्यामध्ये यावेळेस यशस्वी झालेत. क्लासिकल स्ट्रोक खेळला गेला रोनित पाटीलच्या माध्यमातून. आता नमित पाटील आणि रोनित पाटील ही भाऊबंधांची जोडी खरं तर आपल्याला खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळाली आहे. एक षटकार लगावला, त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या जवळ राहिला हा चेंडू. निर्धाव चेंडूने याही षटकाची झाली आहे समाप्ती. एकूण 4 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 4 षटकांअखेरीस तुर्बे संघाने धावसंख्या धावफलकावर लगावल्या, त्या म्हणजे 28. फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची सरासरी फार कमी मानली जाते. आणि या कमी धावसंख्येच्या सरासरीमध्ये जरी तुर्बे संघाची गोलंदाजी चांगली असली तरी सुद्धा धारावी संघाच्या फलंदाजांना विसरता येणार नाहीये. आता नवीन गोलंदाज सचिन नाईक यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला दीपक ठाकूर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. खरं तर या खेळाडूकडे संपूर्ण नवी मुंबई ऍज अ एक अंडररेटेड खेळाडू म्हणून पाहते, कारण क्षमता फार आहे खेळाडूमध्ये. डाव्या हाताचे गोलंदाज ज्या पद्धतीने आपण धीरज भोईर यांना पाहतो, वळण प्राप्त करून देतात बाहेरचं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, त्याच पद्धतीने तीच क्षमता दीपक ठाकूरकडे सुद्धा आहे. गती किंचितशी कमी जरूर असली परंतु नियंत्रण चांगलं आहे खेळाडूवर. पाहूयात नमित पाटील सामना करतील दीपक ठाकूरचा. हळूवार गतीचा चेंडू हाताळला होता. अखेरकार नमित पाटील जोपर्यंत पेसने बीट होते तोपर्यंत ते मात्र थोडासा स्ट्रगल करत होते. आता गती खेचून काढली, त्यानंतर नमित पाटीलने सुद्धा षटकार खेचून काढलाय. आलाय नमित पाटीलच्या बॅटमधून षटकार. कमी झालेल्या गतीचा पुरेपूर फायदा उचलला नमित पाटीलने. आणि हा फटका जर डिकोड करायचा झाला ना तर खरं स्वतःसाठी जागा उपलब्ध करून घेतली होती. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये नजाकत होती. आणि काऊ कॉर्नरला या फटक्यावर खरं तर 6 धावसंख्येची मोहर रोवली गेली. षटकार मिळाला, षटकाराने धावसंख्या पुढे गेली, 34 वर जाऊन पोहोचली. पुढील चेंडू यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप फार दूरवरून जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा आला, हा चेंडू असेल वाईट बॉल, नाहीतर बॅटची कडा आहे. पंच थोडेसे उशिराने सांगतात पण बॅटची कडा होती. नमित पाटीलने स्वतः सांगितलं की माझ्या बॅटला आदळून हा चेंडू गेला होता. अशीच काहीशी खेळाडू वृत्ती आपण अपेक्षित करतो जेव्हा आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळता. आणि वर्षानुवर्षे जेव्हा क्रिकेट खेळत असता तेव्हा एक गोष्ट सातत्याने मात्र खेळाडू वृत्तीची आठवणीत येत असते. चांगल्या खेळी आठवणीत राहतातच, परंतु जेव्हा जेव्हा असे छोटे क्षण सुद्धा आपण आपल्या खेळाडू वृत्तीने दाखवता तेव्हा मात्र आपल्या खरं तर खेळाडू वृत्तीबद्दल आदर हा युवा खेळाडूंचा वाढत असतो.
एक धाव मिळाली. 36 धावसंख्येवर धावफलक आता जाऊन बसले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आम्ही कॉल देत आहोत. जीवदानी बामण डोंगरी आणि परी 11 विष्णुनगर दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर या. याच सामन्याच्या नाणेफेक मध्यंतरामध्ये नाणेफेक आपण पूर्ण करणार आहोत. एखादा संघनायक जर अनुपस्थित असेल तर उपस्थित संघनायकाला टॉस विन देण्यात येईल, याची सुद्धा दक्षता आपण घ्या. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा फार दूरवरचा हा चेंडू होता. पंचांनी कळवला हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. एक षटकार खर्च केला. ओळखलं की गती काहीशी कमी झाली होती. वळण जरूर दिलं होतं परंतु गतीवर मात्र नियंत्रण आणायचं होतं आणि ते गतीवर नियंत्रण आणलं आणि दीपक ठाकूरने सुद्धा कमबॅक केलंय. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी केली जाईल. तत्पश्चात थोडीशी अति उत्साहित फेकी आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूंकडून. एकचं कन्व्हर्शन 2 मध्ये झालं. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या त्या म्हणजे 39. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंवर किती आव्हान निश्चित केलं जाईल तुर्भे संघाच्या माध्यमातून, कारण तुर्भे संघाकडे सुद्धा ती गोलंदाजी आहे. अभि नव्याने उदयास येणारा गोलंदाज आपण पाहिला. त्याला खरं तर हेमंत पाटीलच्या अनुभवाची साथ मिळेल. राकेश निलगोंडे असतील. चांगले चांगले गोलंदाज हे मात्र तुर्भे संघाकडे सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु त्याच दरम्यान विकेट मिळते. नमित पाटील जात आहेत माघारी. दीपक ठाकूरला मिळते त्यांची पहिली सफलता. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी या षटकातील हेमंत पाटील आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू हवेमध्ये उंच उडालाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. वेग आहे चेंडूमध्ये परंतु ताकद अपुरी होती. तत्पश्चात या 2 धावसंख्या सुद्धा सहजरित्या फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या. 41 धावसंख्या धावफलकावर लगावत असताना 42 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 5 षटकामध्ये तुर्भे संघाने धारावे समोर ठेवलंय. पाहूयात तुर्भे विरुद्ध धारावे या सामन्यामध्ये एका लो स्कोरिंग सामन्यामध्ये कोणत्या संघाच्या बाजूने विजय प्राप्त केला जाईल. तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि मध्यंतरामध्ये आम्ही पुन्हा एकदा कॉल देऊ. जीवदानी बामण डोंगरी आणि परी 11 विष्णुनगर दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला उपस्थित राहायचं आहे. एखादा संघनायक जर उपस्थित नसेल तर उपस्थित संघनायकाला टॉस विन देण्यात येईल, याची सुद्धा आपण नोंद घ्या आणि लवकरात लवकर व्यासपीठावर उपस्थित व्हा.
उपस्थित राहिलात. तसेच मी विनंती करेन नवनाथजी शिंगाडे आपण सुद्धा आपला आदर सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा विनंती करेन रोनित भगत आपण आपल्या शुभ हस्ते हा आदर सन्मान पार पाडावा. महाराष्ट्राचे महावस्त्र, मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा हा शुभ सन्मान यावेळेस व्यासपीठावर पार पाडण्यात येतोय. अनेक मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली. अनेक मान्यवरांचे खरं तर शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून भाईंना सुद्धा देण्यात आला. आज भाईंचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा. मी विनंती करेन की राहुलजी पाटील आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. पुन्हा एकदा प्रणित भगत आपण हा आदर सन्मान पार पाडा. राहुलजी पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान यावेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला जातोय. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर उपस्थित मान्यवरांचा हा सन्मान यावेळेस महाराष्ट्राचे महावस्त्र, मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे पार पाडला जातोय. धन्यवाद. आपले सहर्ष स्वागत. तसेच खरं तर बोनकोडे गावाचे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असे स्वप्नीलजी नाईक यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन होत आहे. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. नेहमीच जेव्हा जेव्हा बोनकोडे गावामध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात तेव्हा स्वप्नील दादांचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं असतं. सर्वच युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणारे असे आपले सर्वांचे लाडके स्वप्नीलजी नाईक यांचं खरं तर आगमन झालं व्यासपीठावर. आपले सहर्ष स्वागत. सरपंच आपण त्वरित सामन्याला सुरुवात करा. तुर्भे संघाचं क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे आणि धारावी संघाची सुद्धा सलामीची जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. एकूण 42 धावसंख्येचं आव्हान आहे. सोपं असं आव्हान आपल्याला व्यासपीठावर दिसून येईल. परंतु जर तुर्भे संघाने सुद्धा तितकीच धारदार गोलंदाजी केली तर धारावी संघासमोर सुद्धा कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु भावेश नाईक रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक झळकावून आलेला नुकताच हा खेळाडू पुन्हा एकदा तर नवी मुंबईच्या धरणीवर सज्ज झालाय आपले जलवे दाखवण्यासाठी. सामना करतील अभिच्या गोलंदाजीचा पहिल्या षटकामध्ये 42 धावसंख्येच्या पाठलागाला केली जाते सुरुवात. पहिला चेंडू अभि राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिलाच बॉल आहे, लॉफ केलाय, पिकअप स्ट्रोक, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करताना टावरला बरगतच मिठी मारले चेंडूने, गेलाय सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्यात आलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला फेकण्यात आलंय. षटकार दाखवलंय. आपली निर्देशने पूर्णपणे इथे मात्र स्थित केले आहेत. षटकार. यावेळेस बॅटची बाहेरची कडा परंतु फार वरून गेला भूषण पाटील यांचा चेंडू. भूषण पाटीलच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं ना तर तुर्भे संघाने एक वेगळंच वळण घेतलंय. नमित पाटील, भूषण पाटील यांच्या खरं तर नेतृत्वामध्ये उदयास आले. त्यानंतर अभिसारखा आणखीन एक नवयुवक खेळाडू आपण उदयास येताना पाहिला. अनेक चांगले खेळाडू भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर तयार होताना आपण पाहिलंय. आणि ही फक्त चांगली बाब फक्त तुर्भेसाठी नाही तर नवी मुंबईसाठी सुद्धा चांगली बाब आहे. यावेळी सुद्धा आणखीन एक चांगला चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. परवाच्या दिवसामध्ये खरं तर 6 तारखेला गोठिवली गावामध्ये एक स्पर्धा आयोजित केलेली आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहात. परंतु त्या अगोदर प्रेक्षणीय फटका पहा. डाऊन दी ग्राउंड फटका पाठवलाय आउट ऑफ द ग्राउंड. भावेश नाईकच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. ज्या प्रेक्षणीय सामन्याचा खरं तर आपण उल्लेख करत होतो ऐरोली मतदारसंघ विरुद्ध बेलापूर मतदारसंघ आणि या बेलापूर मतदारसंघाच्या खरं तर संघामध्ये भावेश नाईक यांना आपण पाहणार आहात. अभिला सुद्धा आपण पाहणार आहात. विकी भोईर त्या संघाचं नेतृत्व करताना आपण पाहणार आहात. त्यामुळे एक चांगला प्रेक्षणीय सामना या नवी मुंबईच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गोठिवली गावामध्ये. 6 तारखेला ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे त्यामुळे तो सामना पाहणं कोणीही विसरू नका. नवी मुंबईतीलच खेळाडू यावेळेस 2 गटांमध्ये विभागले गेलेत. ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघामध्ये होईल तो सामना. परंतु पुन्हा एकदा सुरुवातीच्या वर्तमान सामन्याकडे जाऊयात. यावेळेस सुद्धा पिकअप स्ट्रोक आहे, इनसाइड आउटचा फटका. भावेश नाईकच्या बॅट मधून तडाखा आलाय. या षटकातील 3रा षटकार.
तसेच व्यासपीठावर पत्रकारांच्या भूमिकेत प्रिया भुजबळ मॅडम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. चांगला चेंडू होता आणि प्रिया मॅडम यांचा सुद्धा आदर सन्मान आपण व्यासपीठावर पार पाडणार आहोत. मी विनंती करेन विशाल गोटकर आपण आपल्या शुभ हस्ते प्रिया मॅडम यांचा हा आदर सन्मान व्यासपीठावर पार पाडा. आज पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा उपस्थिती या खरं तर स्पर्धेच्या माध्यमातून लाभते. प्रिया भुजबळ मॅडम यांचा हा आदर सन्मान महाराष्ट्राचे महावस्त्र, महाआईची उद्धार तसेच प्रेमाचं सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पार पाडला जातोय. धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. यावेळेस मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. झेल घेण्याची संधी. भूषण पाटील झेलाखाली येतील आणि धीरज भोईरला मात्र फलंदाजीमध्ये कमबॅक करून देणार नाहीयेत. फलंदाज क्रमांक 1 धीरज भोईर बॅक टू द डगआउट. नमित पाटीलच्या गोलंदाजीने खरं तर थोडासा ट्विस्ट जरूर आणलाय, कारण धीरज भोईरची महत्वाची विकेट त्यांना प्राप्त झाली. परंतु भावेश नाईक ज्या ढंगामध्ये दिसत आहे आता त्यांची विकेट फार मौल्यवान राहणार आहे तुर्बे संघासाठी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं झालं तर मात्र तुर्बे संघापासून थोडासा सामना आपल्याला दुरावलेला दिसेल. परंतु डॉट बॉल्सवर अवलंबून राहून चालणार नाहीये. काहीही करून आपल्याला फलंदाजी करायची आहे.
चला रिव्ह्यू आम्ही चेक केलाय, नॉट आउट आहे. विकी भोईर असतील स्ट्रायकिंग एंडवर. नमित पाटील मोठा फटका खेचायचा होता परंतु पायावर आदळला आणि कोणती धाव मिळणार नाहीये. नमित पाटील पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करून तुर्भे संघाला या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी देतील का, परंतु थोड्याशा अडचणीच्या अवस्थेमध्ये 21 धावसंख्या या धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बरेचसे डॉट बॉल्स आणि विकेट्स हव्या असतील त्या म्हणजे तुर्भे संघाला. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची आणखीन एका होते समाप्ती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. जिथे कुठे अभिच्या वेगावर स्वार झाले होते भावेश नाईक, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर धीरज भोईरची विकेट मिळवण्यामध्ये समर्थ ठरले आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव म्हणजे एकूण चांगली गोलंदाजी केली आहे. चला आम्ही पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. समीर बारंगे जज करण्यासाठी धावतात आणि उलटा झेल पकडलाय. आणखीन एक चांगलं प्रदर्शन. आता कमबॅक होतंय की काय. तुर्भे संघ हार मानायला तयार नाहीये आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही वेळेस आपण मॅच सोडायची नाहीये अशीच निदर्शने खरं तर सुरुवातीला भूषण पाटील यांनी दिली होती आणि आपले खेळाडू त्याच दिशेने वाटचाल करताना सुद्धा दिसत आहेत. मिळाले विकी भोईरची विकेट. आता मॅच मध्ये रंग अजून उधळले जातील. बॅट मधून कोणतीही धाव मिळवता आलेली नाहीये फलंदाजांना या षटक्यामध्ये. त्यामध्ये फक्त 2 वाईड बॉलच्या स्वरूपात धावसंख्या मिळाल्या आणि 3 विकेट या नमित पाटीलने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हीच एका मोठ्या खेळाडूची उपलब्धता असते. जेव्हा व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आपण खेळता, मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळता, तेव्हा दडपण कसं झेलावं, दबावाला कसं सामोरं जावं याचे मात्र धडे आपण घेत असता. आणि याच दबावाच्या परिस्थितीमध्ये आता उभारी घेतलेला खेळाडू नमित पाटीलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू 3 षटके आता शिल्लक असतील म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे 21 धावसंख्येची. 18 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत जीवदानी बामणडोंगरी आणि परी 11 विष्णुनगर दोन्ही संघाचे संघनायक अजूनही उपस्थित झालेले नाही आहेत. त्यामुळे जर आपण आणखीन उशीर लावलात तर षटकांमध्ये तफावत केली जाईल याची आपण नोंद घ्या. षटके कमी करण्यात येतील याची सुद्धा आपण नोंद घ्या. विष्णुनगर आणि बामणडोंगरी दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित या. गोलंदाज राकेश निलगोंडे. आता पंच थोडेसे बचावलेत. अगदी बाजूने गेला, चांगले रिफ्लेक्सेस होते पंचांचे, परंतु त्याच दरम्यान 2 धावा या फलंदाजांनी काढून पूर्ण केलेल्या आहेत. आणि एक खराब फेकी, त्या फेकीच्या जोरावर अतिरिक्त अशी धाव मिळाली ती म्हणजे फलंदाजांना. आता चौथी धाव सुद्धा पूर्ण होते की काय आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण झाले, परंतु पंचांचा इशारा आपण पाहूयात. पंच एकूण किती धावा असतील एकदा आम्हाला निदर्शन द्या. 3 धावा असतील. 3 धावा असतील. भावेश स्ट्राईकवर होते तेव्हाच चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला होता. त्यामुळे एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपाची धाव आणि एकूण 3 धावा या आपल्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 21 हव्या होत्या, आता फक्त 18 हव्या आहेत. दुसरा चेंडू शॉर्टआर्म पूल केलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय ट्रॅव्हल होण्यासाठी सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक्सना सुद्धा महत्व मिळतं या मैदानावर, कारण आज तितकासा ओलावा नाहीये जो काल ओलावा होता. जिथे आपण पाहत होतो चेंडू अडत होता मैदानामध्ये पडल्यावर, तिथे आता फलंदाजांना सहाय्य मिळतंय. सुक्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. धारावी संघाचं क्रिकेट जर पाहायचं झालं ना तर पहिल्या डावामध्ये सुद्धा त्यांनी चांगला खेळ केलाय. गोलंदाजीमध्ये जिथे आपल्याला ठाऊक होतं पिच ओली नाहीये, ग्रिप होणार आहे चेंडू, तिथे जास्तीत जास्त कटर हाताळले गेले. विकी भोईर यांचे कटर सुद्धा आपण पाहिले, भावेश नाईक यांचे कटर्स पाहिले, धीरज भोईरने कमालीची गोलंदाजी केली आणि दीपक ठाकूरने सुद्धा शेवटच्या षटकामध्ये एक षटकार जरी खर्च केला तरी सुद्धा त्यानंतर कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. फलंदाजीमध्ये भावेश नाईक एकमेव फलंदाज जे चांगल्या लईमध्ये दिसलेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आलेत. मॅच लिडिंग खरं तर इनिंग्स त्यांच्या माध्यमातून करण्यात आते.
स्क्वेअर लेग मध्ये फटका खेचला गेलाय, एक धाव मिळाली, एका धावेने धावफलक पुढे गेलं. आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 29 वर. येणारे 15 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. आता नवीन आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे समीर. समीरला फक्त एक काम करायचंय की भावेश नाईकची त्यांना चांगली साथ द्यायची आहे. यावेळेस फटका लगावलाय, हुक केलाय, चेंडू हवेमध्ये उंच उडालाय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल टिपण्यामध्ये कोणतीही चूक होणार नाहीये. मिळाले आणखीन एक विकेट. भावेश नाईक फक्त आपल्या साथीदारांना पॅव्हिलियनचा रस्ता धरताना पाहत आहेत. एक साथीदार यावा आणि त्याने एक तोक धरून ठेवावा अशी अपेक्षा भावेशची असेल, परंतु आता कोणत्या तरी खेळाडूला ते काम करावं लागणार आहे. 13 धावसंख्येची आवश्यकता असेल येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. मिळाले आणखीन एक विकेट. समित पाटील बॅक टू द डगआउट. या स्पर्धेचा एक निराळा असा फॉर्मॅट आपण पाहतात. पहिल्या फेरीतील जे 4 संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतील, तर जे 2 संघ असतील ज्यांचा हायएस्ट स्कोर असेल त्यांचा पहिला सामना खेळवण्यात येईल आणि उर्वरित 2 संघांचा पुढील सामना खेळवण्यात येईल. याची नोंद घ्या. ट्रेडिशनल फॉर्मॅटने आपण ही स्पर्धा नाही खेळवत आहोत, तर काहीसं वेगळं करण्याचा हा मात्र आयोजकांचा निर्धार आहे. यावेळेस दीपक ठाकूर, चेंडू हवेमध्ये उडाला आहे, फटक्यामध्ये ताकद नाहीये. काऊ कॉर्नर मध्ये जेल सुद्धा टिपला जातोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक विकेट्स माघारी परत आहेत. दीपक ठाकूरला सुद्धा ते काम करता आलेलं नाहीये. मिळते विकेट. दीपक ठाकूर बॅक टू डगआउट. बॉल टू रन आता असं काहीसं समीकरण आलंय. 13 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आता भावेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वर राहावं लागेल. आता 42 ला विन आहे, 29 धावा झाल्यात, त्यामुळे 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 29 धावा झाल्यात. एक षटकार आला होता, या षटकामध्ये आपण जर पाहिला चौकार आला होता, एक माफ करा, पहिल्या चेंडूवर 3 होत्या, त्यानंतरचा चौकार. धन्यवाद. 13 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता. नवीन आलेले फलंदाज आता कामेश नाईक येथील स्ट्रायकिंग एंडवर. धारावी संघाकडून पिन चिटिंगची भूमिका बऱ्याच वेळेला त्यांनी साकारलेली आहे आणि आता 2 भाऊबंधांची जोडी यावेळेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये सुद्धा आपण पाहिलं नमित पाटील आणि रोनित पाटील खेळपट्टीवर खेळ करत होते. आता भावेश नाईक आणि कामेश नाईक हे 2 भाऊ आता खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. हॅट्रिक बॉल टॅप केलाय चेंडू मिड विकेट मध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये जाईल. तिथे समीर वारंगे येथील, कोणती धाव मिळणार नाहीये. समीकरण थोडस बदलेल, परंतु आवश्यकता ही स्थगित राहील. येणारे 12 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना सुद्धा असा मनोरंजन देईल हे प्रेक्षकांना अपेक्षित नव्हतं, परंतु मनोरंजन हे प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. गोलंदाजी करत असताना नमित पाटीलने चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा आता त्यांनी स्वतःला आमंत्रित केले गोलंदाजी मार्कवर. भूषण पाटील चालक कप्तान आहेत. भला मोठा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. व्यावसायिक संघांमध्ये सुद्धा कॅप्टनशिप करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आता परिस्थितीची गरज ओळखत असताना नमित पाटीलने जिथे कमबॅक करण्याची नेम रोवली होती त्याच नमित पाटीलला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने आणि त्यांचा सामना करतील भावेश नाईक. लगावला हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू पाकटून दिलाय सीमा रेषा पार. भावेश नाईक सेट ऑन अ फायर, थांबायला तयार नाहीयेत. धारावे संघाकडून एकमेव चांगला आजच्या दिवसामध्ये चालणारा फलंदाज वेगाने धारावे एक्सप्रेस विकी भोईर माघारी परतल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने उमलू लागलेले आहेत. लगावला एक फटका, सीमारेषे बाहेरचा हा षटकार. आतापर्यंत एकूण 5 विकेट या धारावे संघाने गमावले. ते 5च्या 5ही विकेट्स कोणतीही धावसंख्या न आकारता साकारता माघारी परतलेत.
धीरज भोईर परतले, आयुष परतले, त्यानंतर जर पाहिलं तर विकी भोईर परतले, समित परतले, दीपक ठाकूर परतले. कोणत्याही फलंदाजाला खातं उघडता आलेलं नाहीये. परंतु भावेश नाईक एका हाती झुंज देणारा हा फलंदाज अजूनही आपले तग धरून ठाम आहे. यावेळेस लेट कट करायची होती परंतु चेंडू जास्त वळाला, बीट केले फलंदाजांना. एका चेंडूवर षटकार आला, त्यानंतर लगेचच क्विक कमबॅक नमित पाटीलच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 निर्धाव चेंडू आलेत. आता फक्त आणि फक्त ती विकेट फार महत्वाची असणार आहे. यावेळेस सुद्धा पंच करायचा होता परंतु बॅटची टोईंग एज घेतली चेंडूने. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. समीकरण आता आपल्या समोर येईल ते म्हणजे 8 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा रंग उधळू लागलेले आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतोय. नमित पाटीलची कमालीची गोलंदाजी आणि मिळाली विकेट. भावेश नाईक बॅक टू द डगआउट. काय खेळी गेली गोलंदाजीमध्ये सुद्धा तुर्भे संघ कितका तुल्यबळ आहे हे दाखवून दिलं या खेळीने. विकेट मिळवले, मस्ट निडेड विकेट. या अंतिम क्षणांमध्ये जिथे भावेश नाईक वेगाने धावत सुटले होते त्या वेगाला लगाम लगावण्याचं काम नमित पाटीलने केलं. अगोदर दुसऱ्या षटकामध्ये आले, फक्त आणि फक्त वाईट स्वरूपाच्या 2 धावसंख्या खर्च केल्या, 3 विकेट प्राप्त करून दिल्या. कमबॅक करण्याची नीव रोवली. त्याला चांगली साथ मिळाली ती म्हणजे राकेश निलगोंडेची. 8 धावा खर्च करत असताना 2 मौल्यवान विकेट मिळाल्या. आणि आता चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना नमित पाटीलने फलंदाजीमध्ये माझे तितके दमकम मला दाखवता आले नाही परंतु आता गोलंदाजीमध्ये तुर्भे संघाचं नाव उंचावण्यासाठी, तुर्भे संघाचा झेंडा बोनकोडे गावामध्ये रोवण्यासाठी काहीही करायला मी तयार आहे हे दाखवून दिलंय. भावेश नाईकची मौल्यवान विकेट सहजरित्या प्राप्त केली आहे. स्ट्रगल आणि स्ट्रगल मधून संघर्षातून उभारी घेणारा तुर्भे संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. आता समीकरण आपल्या समोर येईल. येणारे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. ओवेस शेख आता नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. नमित पाटीलच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करतायत. शेवटचा चेंडू हवेमध्ये उंच उडालाय. झेल घेण्याची शक्यता लॉंग ऑन कडे आहे. सहजरित्या हा झेल सुद्धा टिपला जातोय. मिळवले विकेट आणि या विकेटने या स्पर्धेतील पहिलं 5 सुद्धा पूर्ण केलं जात आहे. 5 विकेट. एकदा जोरदार टाळ्या उजवतात. नमित पाटील गोलंदाजीमध्ये विक्रम नाही तर पराक्रम केलाय, इतिहास रचलाय. शॉर्टर फॉर्मॅट मध्ये फक्त आणि फक्त 2 षटकांमध्ये 5 विकेट मिळवण्याची नामी संधी त्यांच्या समोर चालून आली होती आणि स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या जिद्दीने, प्रयत्नार्थी आलेल्या परमेश्वराच्या आशीर्वादाने केली 5ची पूर्तता. मिळवल्या 5 विकेट्स. आता सर्व काही अवलंबून राहणार आहे या शेवटच्या षटकावर. येणारे 6 चेंडू असतील आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असेल. एकूण विकेट 7 गमावलेत त्यामुळे 3 विकेट्स अजूनही धारावे संघाकडे शिल्लक असतील परंतु आता हे काम कामेश नाईकला करावं लागणार आहे. मुलेखनच्या मैदानावर खरं तर एक सामना पाहिला होता मी कामेश नाईकचा, जिथे 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता होती आणि विजय भोईर हा खरं तर घणसोली गावाचा अनुभवी असा गोलंदाज होता. स्क्वेअर लेगला षटकार खेचला होता कामेश नाईकने. ही फक्त माझी आठवण आहे परंतु त्यांच्या आठवणींमध्ये धारावे संघासाठी जिंकवलेले अनेक सामने त्यांच्या स्मरणात असतील. आता तीच आठवण यावेळेस पुन्हा एकदा जागृत करायची आहे. परंतु हेमंत पाटील आता तुर्भे संघासाठी सर्वात महत्वाची कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीची, जिथे त्यांना डिफेंड करायचे आहेत. 6 चेंडूंमध्ये 7 धावा. सामना कठीण आहे, सामना रोमांचक झालाय. सामन्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची पूर्णपणे संधी दिली आणि तेच मनोरंजन आता येईल पूर्णत्वास. पहिला चेंडू वेगाने हाताळला होता, भूषण भाऊंच्या बाजूने गेलाय. चूक झाली. एक अतिरिक्त धाव फलंदाजांना मिळाली. 5 चेंडू 7 राहिल्या असत्या परंतु आता 5 चेंडू 6 धावसंख्या राहिल्यात. काही नाही, आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली. भूषण पाटीलची साथ, भूषण पाटीलचं मार्गदर्शन त्यांना लाभलंय. एका चुकीने काही होत नाहीये. आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाहीये आपल्याला. आतापर्यंतचं राहिलेलं चांगलं प्रदर्शन आणि त्या प्रदर्शनाला आणखीन कंटिन्युटी सातत्य राखायचं आहे.
5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. हेमंत पाटील राईट ओव्हर द विकेट्स. वेगाने चेंडू हाताळला होता परंतु आता हेमंत पाटील कडून चूक होतीये. ऑफ स्टंपच्या फार दूर वरून जाणारा हा चेंडू, पंचांचे निर्देश येतील. हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. वेगाने हाताळलाय. काय झालंय? यष्ट्यांवर आदळला असेल तर मात्र आता कामेश नाईकला सुद्धा ताबा सोडावा लागेल खेळपट्टीचा. चला रिप्ले पाहणार आहोत. पंचांची मागणी आहे. चेंडू कुठे आढळला आहे पाहण्यासाठी जीटीसी लाईव्ह ची टीम सज्ज झाली आहे. तर लाईव्ह मध्ये चेक केल्यानंतर आम्ही असं कळवू आपल्यापर्यंत की चेंडू पायावर आदळलाय, त्यामुळे सेफ आहेत कामेश नाईक. दादा आपला राखीव खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांच्या समक्ष आम्ही चेकिंग केली आहे आणि आम्ही न्यूट्रल आहोत. याची आपण शाश्वती घ्या. कोणत्या एका संघाच्या बाजूने निर्णय देणार नाही, क्रिकेटच्या बाजूने आम्ही निर्णय देऊ. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. समीकरण आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे येणारे 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. एक चेंडू गोलंदाजाचा येतो, एक चेंडू फलंदाजाच्या बाजूने साथ देतोय. परंतु आता मात्र पाहूयात कामेश नाईक यॉर्कर चेंडूंना वारंवार सामना करावा लागतोय त्यांना. आउटसाइड ऑफ स्टंप एक यॉर्कर चेंडू पाहिला होता. हेमंत पाटीलच्या गतीसमोर नमावं लागतंय त्यांना. एक चांगला संपर्क धारावे संघाला अपेक्षित आहे, परंतु एक महत्वाची विकेट तुर्भे संघाला अपेक्षित आहे. अपेक्षा या दोन्ही संघांच्या बाजूने आहेत, परंतु फक्त आणि फक्त एका संघाची अपेक्षा पूर्ण होणार. एकच संघ या सामन्यातून पुढील फेरी गाठणार आणि एकाच संघाचे अस्तित्व बोनकोडे गावामध्ये आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्वात राहणार. कोणता संघ असेल? तुर्भे संघ असेल की धारावे संघ असेल? तुर्भे संघाचं पाहायचं झालं हेमंत पाटील सर्वात महत्वाचं ओव्हर हाताळत असताना जी जबाबदारी आहे 6 चेंडूंमध्ये 7 चेंडू डिफेंड करण्याची, ती जबाबदारी आता येऊन पोहोचली. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. कामेश नाईकला सर करायच्या आहेत या धावसंख्या. जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅच कडे. थोडा वेळ फक्त थांबवा. चला बस ड्रायव्हर आपण बस पुढे घ्या. विनंती असेल यावेळेस फटका लगावलाय, परंतु नमित पाटील शॉर्ट मिड विकेट मध्ये उपस्थित आहेत. नाही मिळणार आहे धाव. चेंडू कमी होईल, धावसंख्या स्थगित राहतील. आता येणारे 3 चेंडू आवश्यकता 4 धावसंख्येची. कसा झाला या सामना, कोणते रूप घेतलं या सामन्याने. 42 धावसंख्या सर करण्यासाठी सुद्धा घाम फोडलाय. यावेळेस मात्र चूक झाली. चांगले चांगले चेंडू हाताळत असताना अति उत्साहामध्ये मात्र नियंत्रण गमावून बसलेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू जातोय. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल. पुन्हा एकदा समांतर समीकरण. 3 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतात. अडवला जाईल चेंडू. एक धाव काढून पूर्ण. स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो आहे. कामेश नाईकला धाव घेता येईल का? काय झालंय? काय झालंय? भूषण पाटीलची चतुराई यावेळेस तुर्भे संघाच्या कामाला आली. स्क्वेअर लेग मधून चांगला थ्रो केला होता खेळाडूने. दीपकने चांगला थ्रो केला होता, बरोबर भूषण पाटीलच्या हातामध्ये गेला. धाव घेण्यासाठी दुसऱ्या खेळाडूला स्ट्राईक वर राहायचं होतं. कामेश नाईकला स्ट्राईक पर्यंत पोहोचून द्यायचं होतं, परंतु त्या अगोदर स्ट्राईक सोडली. कामेश नाईक नव्हते पोहोचले आणि भूषण पाटीलने थ्रो करणं नाही निवडलं, तर मात्र स्वतःच्या हातामध्ये चेंडू ठेवून स्ट्राईक वर असणारे स्टंप उधळणं निवडलं. विकेट मिळवली. बाद झालेत कामेश नाईक. एकमेव भावना आता धारावे संघाच्या प्रेक्षकांमध्ये असेल ती म्हणजे आता भीतीची. कामेश नाईक बाद झालेत. एक धाव जरूर मिळाली. समीकरण अजूनही समांतर आहे.
येणारे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता अजूनही मैदानामध्ये खरं तर मागणी करत आहे, परंतु आताचं जर चित्र पाहिलं, आतापर्यंत झालेली गोलंदाजी पाहिली, नमित पाटीलची गोलंदाजी, अभिची गोलंदाजी, राकेश निलगोंडेची गोलंदाजी आणि शेवटच्या क्षणामध्ये जिथे मात्र 1000 टन पेक्षा जास्त प्रेशरचा दबाव हा हेमंत पाटील होता, त्या दबावाला झुगारून हेमंत पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. एका दुसरे खराब चेंडू जरूर हाताळले, परंतु आवश्यक होतं फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबवणं, ते करून दाखवलंय. बेसिक्स वर ठाम राहिले, यॉर्कर लेनचे चेंडू वारंवार हाताळले. येणारे 2 चेंडू आवश्यकता आता 2 धावसंख्येची, 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. कमबॅकचं दुसरं नाव तुर्बे संघाने आपल्या गळ्यामध्ये रोवलंय, परंतु अजूनही शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 डिफेंड करायचे आहेत. संपर्क झालाय, एक धाव सहजता पूर्ण केली. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी चांगली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र फलंदाज होतील बाद, फलंदाज झालेत बाद. कंपल्सरीली 1 चेंडूवर 1 धाव काहीही करून पार पाडावी लागणार आहे. ह्या स्पर्धेमध्ये एक नवीन स्वरूप आम्ही आपल्या बेटीला घेऊन जरूर आलोत, परंतु बेसिक नियम मध्ये कोणतीही बदल करता येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला कंपल्सरीली 1 धाव काही कडून पार पाडायची आहे. धारावे संघ एका धावेच्या अपेक्षेमध्ये, तुर्बे संघ डॉट बॉलच्या अपेक्षेमध्ये, आणि आतापर्यंत 9 विकेट सुद्धा मिळवलेत. त्यामुळे जर या चेंडूवर विकेट मिळाली तर या स्पर्धेतील खरं तर पहिलं 10 विकेट हॉल एका संघाच्या बाजूने लागेल, परंतु जर 1 धाव मिळाली तर भावेश नाईकचा हा संघर्ष अखेरकार विजयाचा हार परिधान करेल. परंतु हेमंत पाटील सारखा अनुभवी गोलंदाज, ज्याने आग्रीकोळी प्रीमियर लीग सुद्धा गाजवले, ज्याने नवी मुंबई प्रीमियर लीग सुद्धा गाजवले, ज्याने अनेक वर्ष तुर्बे संघाचं प्रतिनिधित्व केलंय, दबावाच्या या परिस्थितीमध्ये अखेरच्या क्षणांना आता शेवटच्या चेंडूवर न्याय देण्यासाठी ते सज्ज झालेत. राईट आर्म राऊंड द विकेटने 1 चेंडू 1 धावसंख्या डिफेंड करण्यासाठी सज्ज झालेत. मैदानावर असणाऱ्या प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. हा सामना जर आवडला असेल तर मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 चेंडू धावसंख्या डिफेंड करण्यासाठी शिल्लक आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 1. जाळ विणलंय, कोणताही आवाज होणार नाहीये. कॉन्सन्ट्रेशन करण्याची संधी आपण देऊयात. 1 बॉल 1. प्रेशर, दबाव, संघर्ष आणि त्यातून लागणारा एका संघाच्या बाजूने निष्कर्ष. कोणत्या संघाच्या बाजूने लागेल, काय होणार आहे सामन्यामध्ये, अजूनही तीच रंगत, अजूनही तोच उत्साह प्रेक्षकांना जागेवरून हलवून देत नाहीये. खेळाडूंच्या खर तर मनामध्ये असणारे सर्व विचार आता थांबलेत, फक्त आणि फक्त विजयाची भावना त्यांच्या मनामध्ये. 1 बॉल 1. लगावला फटका, मिळाले 1 धाव. भावेश नाईकचा संघर्ष अखेरकार या फलंदाजाने पूर्ण केलाय. नाव काय याचं? सूरजने ती धाव मिळवली आणि अखेरकार शेवटच्या चेंडूला शेवटच्या क्षणामध्ये तो विजय सुद्धा प्राप्त केलेला आहे. खूप खूप अभिनंदन. या अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त केला धारावे संघ, परंतु तुर्बे संघाचे सुद्धा आम्ही फार फार कौतुक करू. असं वाटलं नव्हतं की 42 धावसंख्या पार पाडण्यासाठी सुद्धा धारावे संघाला घाम फोडावा लागेल, परंतु फार चांगला खेळ राहिला. नमित पाटील असतील, भूषण पाटील असतील, हेमंत पाटील असतील, अभि असतील, रोनित पाटील असतील आणि त्यांच्या साथीने राकेश निलगोंडे असतील.